हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल टीचिंग विथ फन। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे ऑड वर्ड्स म्हणजे वेगळा शब्द शोधून लिहायचा आणि ते कसं शोधायचं आणि कसं लिहायचं हे आपल्याला बघायचं आहे। तर व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स पण करा आणि सबस्क्राइब अगोदर करून घ्या म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज बघायला भेटतील वेळच्या वेळी। तर फ्रेंड्स, चला सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। तर बघा, मी अगोदर तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन व्हिडिओज वेगवेगळे बनवण्याऐवजी मी एकाच व्हिडिओमध्ये दोन्हीचा अभ्यास आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघूया, कारण इंग्लिश मधलं जर केलं तर मराठी मीडियमच्या मुलांना कळणार नाही, मराठीमध्ये केलं तर इंग्लिशच्या मीडियमला मुलं जे आहेत त्यांना कळणार नाही। त्यासाठी 2 in 1 म्हणजे दोन अभ्यास म्हणजे मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास मी एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघा फ्रेंड्स, अगोदर बघूया मराठीमध्ये। महाराष्ट्र म्हटले की मराठी शब्द, मराठी भाषा आपल्याला येणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे समजणं पण खूप गरजेचं आहे, म्हणून आपल्याला अगोदर मराठीचं बघूया एक्झाम्पल मध्ये। तर बघा, आता वेगळा शब्द अगोदर आपल्याला प्रश्न सापडला पाहिजे, म्हणजे प्रश्नाचा म्हणजे त्याचा अर्थ काय हे आपल्याला अगोदर कळायला पाहिजे, म्हणजे आपल्या लेकरांना कळायला पाहिजे। मग तो जर कळला तर मग खालचं लिहायला त्यांना त्याचा आन्सर काढला त्यांना बिलकुल सोपं जाणार आहे। तर बघा, वेगळा म्हणजे काहीतरी वेगळं, दुसऱ्यांपेक्षा वेगळं, त्याला म्हणतात मग तो वेगळा शब्द आणि तो आपल्याला शोधायचा आहे। मग आता हे 1 नंबरचं एक्झाम्पल दिलेले मी, त्यामध्ये दिलेले 4 नावं। आता बघा, ससा, मांजर, गुलाब आणि कुत्रा। आता याच्यामध्ये काय आहे मुलांना सांगा बरं, ससा, मांजर, गुलाब आणि कुत्रा याच्यामध्ये कोणता शब्द वेगळा आहे? गुलाब। गुलाब वेगळा आहे, कारण गुलाब गुलाब काय आहे सांगा बरं मला? फूल आहे आणि बाकीचे सगळे काय आहेत मग? प्राणी। शाबाश। मग बघा मित्रांनो, बघा, ससा, मांजर आणि कुत्रा हे काय येतं? हे प्राणी येतं। काय ते? प्राणी। आणि गुलाब काय? फूल आहे। म्हणजे हे कुठे येत असतं? गार्डन मध्ये, बगीचेमध्ये, कुंडीमध्ये, आहे की नाही? आणि बाकीचे ससा, मांजर, कुत्रा हे काय आहेत? आपले प्राणी आहेत। मग वेगळा शब्द कोणता झाला आपला? गुलाब। कोणता शब्द वेगळा झाला? गुलाब। आणि तो साईडला लिहायचा आहे। कधी कधी काय येतं, वेगळा शब्द शोधून पुन्हा लिहा, किंवा मग वेगळ्या शब्दाला अंडरलाईन करा, किंवा त्या शब्दाला थोडंसं हे रॉंग दाखवा, म्हणजे असं वेगवेगळे आपल्या प्रश्नांचे थोडेसे उदाहरण आपल्याला वेगवेगळे येऊ शकतात। त्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे। मग ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला वेगळा शब्द भेटला तो म्हणजे गुलाब। गुलाब काय? हा मग वेगळा शब्द आहे। आता 2 नंबरचं एक्झाम्पल बघा, झेंडू, कमळ, लिली आणि राजू। आता याच्यामध्ये बघा, झेंडू काय? अगोदर बघण्याचा प्रयत्न करायचंय। चारही शब्द म्हणजे जे एक्झाम्पल मध्ये दिलेले शब्द असतात ते काय करायचे आपल्याला अगोदर व्यवस्थित बघायचे, वाचायचे आणि लक्षात घ्यायचे। आता हा झेंडू काय? फूल आहे, हे तर सगळ्यांना माहिती आहे। कमळ सुद्धा काय? फूलच आहे। लिली सुद्धा एक फूल आहे, पण राजू नावाचं फूल आपण ऐकलंय का? नाही। मग राजू काय असतं? आपल्या फ्रेंड्सचं नाव आहे, किंवा आपल्या मित्रांचं नाव आहे, किंवा आपल्या पाहुण्यांचं वगैरे नाव आहे। तर मग राजू शब्द काय? हा एका मुलाचं नाव आहे, म्हणून राजू शब्द ह्या शब्दातला, ह्या एक्झाम्पल मधला राजू शब्द काय झाला? आपला वेगळा निघलेला आहे। म्हणजे त्या शब्दातला, ह्या लाईन मधला राजू शब्द काय मग वेगळा आहे। राजू काय आहे? मुलाचं नाव, आणि बाकीचे सगळे काय आहेत मग? फुलं आहेत, आहे की नाही? कळायला लागलं तुम्हाला आता? आता समोरचं बघा फ्रेंड्स, तिसरा एक्झाम्पल मधला आता माला, नेहा, शिवम आणि राधा। बघा, माला कुणाचं नाव आहे? मुलीचं। नेहा मुलीचं, राधा हे सुद्धा मुलीचं आहे, पण शिवम शब्द मुलीचं नाव आहे का? नाही। शिवम शब्द कोणाचं नाव आहे? मुलाचं। मग आपल्याला इथं आन्सर भेटलं शिवम। शिवम शब्द काय झाला? मुलीतला वेगळा मुलगा, म्हणजे मुलीमधून वेगळं नाव कोणतं झालं? मग शिवमचं झालेलं आहे। आता त्यानंतर चौथ्या एक्झाम्पल मध्ये बघा, अंगूर, मिरची, गाजर आणि टमाटे। पहिला शब्द कोणता आला आपला? अंगूर। नंतर मिरची, गाजर आणि टमाटे हे तिन्ही काय आहेत? व्हेजिटेबल्स, म्हणजे हा काय तर भाज्या आहेत सगळ्या आपल्या, आहे की नाही, बाजारात भेटणाऱ्या। आणि अंगूर काय आहे? फ्रुट्स आहे, म्हणजे फळ आहे की नाही? मग हा अंगूर शब्द आपला वेगळा निघलेला आहे। सगळ्या लेकरांना याचे एक्झाम्पल माहित असायला पाहिजे। जे आपण खातो मिरची, गाजर, टमाटे हे कुठे असतात? आपल्या भाजीपाल्यामध्ये त्यांचा समावेश असतो, पण आपण अंगूरची भाजी बनवतो का? नाही।
रॉ मटेरियल असतं ते की नाही, ते काय झालं फळ आहे, ते फळामध्ये त्याची गिनती होते, म्हणून आपला अंगूर शब्द वेगळा झालेला आहे. आता बघा मुलांनो, हा शब्द काय बघा, हे लक्षपूर्वक बघत जा अगोदर. हे काय खुर्ची, काय खुर्ची, हा काय फळा, हा काय अंजू, आणि हे काय खडू. आता यातला वेगळा शब्द कोणता आहे सांगा बरं. अंजू. अंजू कशामुळं, मुलीचं नाव. हा हे मुलीचं नाव आहे. आणि बाकीचे काय आहेत, क्लासमधले वस्तू आहेत जे तुमचे टीचर तुम्हाला रोज शिकवतात, है की नाही, किंवा मी सुद्धा शिकवते तुम्हाला. मग आपलं काय असतं, हे बोर्ड आहे जिथे मी शिकवत आहे, हे बोर्ड आहे. नंतर मग हे काय मी जिथे बसते ते काय खुर्ची आहे, आणि ज्यानं मी लिहिते ते काय खडू आहे. म्हणून हे शब्द काय आपण आपले टीचर वापरणाऱ्या वस्तू आहेत. पण अंजूवर काही लिहितो का आपण, किंवा अंजूने काही करतो का, नाही. मग हा शब्द आपला वेगळा झालेला आहे. सोपं आहे की नाही. बघा आता हे मी 5 एक्झाम्पल आपल्याला सांगितले, तर बाकीचे 5 एक्झाम्पल मध्ये त्यांचा आन्सर मला शोधून लिहा आणि कमेंट्स मध्ये सांगा. आता बघा आता हेच वाक्य, हेच एक्झाम्पल मी इंग्लिश मध्ये दिलेले आहे. म्हणजे कशामुळे दिले तर की लवकरात लवकर लक्षात येण्यासाठी. आजपासून आपल्या लेकरांना हे बिलकुल एका मिनिटात, एका दिवसामध्ये पूर्ण लक्षात राहणार आहे. नंतर पुन्हा कधीही आपले लेकर हे अभ्यास विसरू शकत नाही. आता बघा हे, आता मी समजा ससा, मांजर, गुलाब आणि कुत्रा. ससाला काय म्हणतो इंग्लिश मध्ये, रॅबिट. मांजरीला काय म्हणतो, गुलाब म्हणजे काय फूल आहे की नाही, त्याला काय म्हणतो, रोज. आणि कुत्र्याला डॉग. आता बाकीचे शब्द ह्या ज्याप्रमाणे याच्यातला शब्द आपला वेगळा शब्द कोणता निघेल मग याच्यातून, रोज. कशामुळं, हे काय ॲनिमल, कॅट ॲनिमल, आणि डॉग सुद्धा ॲनिमल आहे. मग हे ॲनिमल आपल्याला सापडले, तुम्ही वाटलं असेल अशी छोटीशी पेन्सिल ना राईट करू शकता, म्हणजे तुम्हाला आन्सर शोधण्यासाठी थोडंसं सोपं जाईल, है की नाही. मग यातला वेगळा शब्द कोणता निघाला आपला, रोज. रोज काय फ्लावर आहे, काय फ्लावर. आता पुढे बघा, आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये मी मराठीमध्ये दिलं होतं झेंडू, कमळ, लिली आणि राजू. झेंडूला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मग, मॅरीगोल्ड. कमळला लोटस, लिलीला लिली. आणि आता बघा हे काय फ्लावर, फ्लावर, लोटस काय फ्लावर, लिली फ्लावर. हा राजू नावाचा फ्लावर तुम्ही बघितलाय का कधी, नक्की, व्हेरी गुड. मी सुद्धा बघितला नाही, म्हणजे राजू फ्लावर नाही. मग राजू काय आहे का, मुलाचं नाव आहे, है की नाही. मग हा आपला राजू शब्द काय झाला मग, वेगळा निघाला. त्याला डायरेक्टली आपण बाहेर काढलं, किंवा मग त्याला आपण अंडरलाईन किंवा असं बॉक्स केलं तरी चालतं. आता ह्या लाईन मध्ये आपण त्याला अंडरलाईन करायची. तर मग सांगा आता हे नाव काय आहे, माला, हे नेहा, हे शिवम, आणि हे काय आहे राधा. मग माला काय मुलीचं नाव आहे, नेहा मुलीचं नाव आहे, आणि राधा मुलीचं नाव आहे. अगोदर शब्द वाचत जा, आणि तुम्हाला जे समजले की हे दोन शब्द जर तुमच्या लक्षात आले की हे काय आहे, तर मुलींची नाव आहे, किंवा फ्रुट्स नेम आहे, किंवा फ्लावर्स नेम आहे, किंवा कोणत्याही वस्तूंची नाव आहे, तर ते तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की घरातल्या वस्तू आहे का बाहेरच्या वस्तू आहे का काय. त्या हिशोबाने आपल्याला हे खूप लवकरात लवकर लक्षात राहील. मग हे शिवण काय, सब्जेक्ट काय आहे, फ्रूट आहे, आणि बाकी सगळे व्हेजिटेबल्स आहेत. म्हणून आपल्याला व्हेजिटेबल्सला न लिहिता, कारण हे 3 आहे, याची मेजॉरिटी जास्त, हे जास्त असल्यामुळे आपल्याला हे नाव लिहू शकत नाही. पण याच्यातलं फक्त एकच शब्द वेगळा आहे हा, म्हणून आपण याला बाजूला काढायचंय. आता त्यानंतर बघा चेअर, बोर्ड, अंजू. अंजू जर वेगळा दिसला असेल तर हे करू नका. आणि चॉक. आता चेअर काय, खुर्ची, बोर्ड आणि चॉक म्हणजे खडू. म्हणजे हे सगळे वस्तू आपण कुठे वापरतो, क्लासमध्ये वापरत असतात. पण अंजू काय आहे, एका मुलीचं नाव आहे. अंजू काय आहे, एका मुलीचं नाव आहे, त्यामुळे हे शब्द वेगळा आलेला आहे. म्हणजे चेअर, बोर्ड आणि चॉक हे तुमच्या टीचर वापरत असतात. कुणी म्हणजे अशा स्कूलमध्ये जे शिकवणारे टीचर असतात ते वापरतात, त्यांना म्हणतात मग हे आपले टीचरच्या वस्तू. आणि अंजू काय, हे मुलीचं नाव आहे. म्हणून यातलं शब्दांच्या ह्या 4 शब्दातलं अंजू शब्द काय झालेला आपला वेगळा निघलेला आहे. आता तुमच्यासाठी मी काही एक्झाम्पल लिहून दिलेले, तर काही मराठीची पण आहेत आणि इंग्लिशची पण आहेत. मग याचा आन्सर काय आहे तर तुम्ही शोधून घ्या, लिहा, आणि मला कमेंट मध्ये याचं उत्तर नक्की लवकरात लवकर सांगा. तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उन्हाळ्याच्या खूप सुट्ट्या आहेत,
मजा पण करा आणि अभ्यास सुद्धा करा. माझे सबस्क्राईब सुद्धा चॅनलला लवकरात लवकर करून घ्या. थँक्यू व्हेरी मच.